श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या लोकांनो, 18 जूनला नशिबाचा पलटवार, एक असा महाभयंकर आणि चमत्कारी खेळ सुरू होणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. 18 जून रोजी असणारी पावन विनायक चतुर्थी आणि याच दिवशी तब्बल अनेक वर्षानंतर देवगुरु बृहस्पती पुष्प नक्षत्रात प्रवेश करून गुरु पुष्प योग नावाचे एक अत्यंत शक्तिशाली आणि रहस्यमय गोल्डन कॉम्बिनेशन तयार करत आहेत. पुढील 60 दिवस म्हणजेच 18 ऑगस्ट पर्यंतचा काळ तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडणारा ठरणार, की तुमच्या हातात आलेला पैसा हिरावून घेणार. ज्योतिषशास्त्रातील 5 अशा धक्कादायक भविष्यवाण्या ज्या ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. सावध व्हा, कारण विघ्नहर्ता गणेशाचा आशीर्वाद आणि महायोगाची ताकद तुमच्या शत्रूंचा थरकाप उडवणार आहे. पण लक्षात ठेवा, एक छोटीशी चूक आणि तुमचा हा सुवर्णकाळ एका सेकंदात राखेत बदलू शकतो. काय लिहिले तुमच्या नशिबात जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. पहिली मोठी भविष्यवाणी तुमच्या वाणीवर आणि त्या गुप्त धनाबद्दल आहे, जे गेल्या अनेक महिन्यांपासून कुठेतरी अडकून पडलं होतं. वृषभ राशीच्या लोकांनो, गुरु तुमच्या कुंडलीच्या द्वितीय भावात धन आणि वाणी स्थान प्रवेश करत आहे. गेल्या काही काळापासून तुम्हाला असं वाटत होतं का की पैशांची प्रचंड चणचण भासत आहे. कुठेही हात टाकला तरी तिथे नुकसान आणि अडथळेच येत आहेत. पण 18 जूनला विनायक चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर हा गुरु पुष्प नक्षत्रात येताच गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या संपत्तीच्या मार्गातील सर्व विघ्न दूर होणार आहेत आणि तुमची आर्थिक ताकद अचानक 10 पटीने वाढणार आहे. या काळात तुमच्या शब्दांना बाजारात सोन्याची किंमत येईल. तुम्ही जे बोलसाल ते खरं ठरेल आणि लोक तुमच्या वाणीने संमोहित होतील. कुटुंबातील जुने मालमत्तेचे वाद संपतील, पण त्याच वेळी तुम्ही स्वतःच्या हिमतीवर एक असा धक्कादायक आणि धाडसी निर्णय घ्याल. मग तो एखादी मोठी मालमत्ता खरेदी करण्याचा असो वा गुप्त व्यापार सुरू करण्याचा असो, जो निर्णय पाहून तुमचे नातेवाईक आणि विरोधक आश्चर्याने थक्क होतील. हा बदल तुमच्या बँक बॅलन्सला एका अशा उंचीवर घेऊन जाईल जिथून तुम्हाला गरीब करणे कोणालाही शक्य होणार नाही. याच्या सोबतीला दुसरी भविष्यवाणी तुमच्या नशिबाचा आणि करिअरचा महास्फोट घडवून आणणार आहे. गुरुची थेट 9वी अमृतदृष्टी तुमच्या दशम भावावर म्हणजेच कर्मस्थानावर पडत आहे. जर तुम्ही नोकरीमध्ये एखाद्या मोठ्या बदलाची, पगाराच्या घसघशीत वाढीची किंवा मानाच्या हुद्द्याची वाट पाहत असाल तर 18 जूनच्या या विनायक चतुर्थीपासून सुरू होणारे हे 60 दिवस तुमच्यासाठी न भूतो न भविष्यती असा करिअर ब्रेक थ्रू घेऊन येणार आहेत. तुम्ही आजवर केलेल्या प्रत्येक प्रामाणिक कष्टाचा हिशोब आता नियती व्याजासह चुकता करणार आहे. विशेषतः बँकिंग, फायनान्स, हॉटेल किंवा फूड इंडस्ट्री, रिअल इस्टेट आणि सोन्या चांदीच्या व्यापारांशी जोडलेल्या वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात हा काळ सोन्याचे दिवस घेऊन येईल. ऑफिसमध्ये तुमची अशी दहशत आणि वजन निर्माण होईल की जे लोक कालपर्यंत तुमच्या कामाचे क्रेडिट स्वतः लाटत होते तेच आता तुमच्यासमोर येताना 10 वेळा विचार करतील. तुमचे उच्च अधिकारी तुमच्या मॅनेजमेंटवर फिदा होऊन तुम्हाला एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गुप्त प्रोजेक्टचे नेतृत्व सोपवू शकतात. पण वृषभ राशीच्या स्वभावात एक मोठा दोष असतो, तो म्हणजे आळस आणि अति आत्मविश्वास. लक्षात ठेवा, 26 जुलै रोजी शनी वक्री होणार आहे. त्यामुळे हा काळ जेवढ्या मोठ्या संधी घेऊन येईल तेवढीच तुमची कार्यक्षमतेची परीक्षाही घेईल. जर तुम्ही यशाच्या नशेत येऊन काम टाळण्याचा प्रयत्न केलात किंवा अहंकार दाखवलात तर शनिदेव तुमच्याकडून ही आलेली मोठी संधी तितक्याच क्रूरपणे हिरावून घेतील. त्यामुळे आळस सोडा. 18 जूनला विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची आराधना करा आणि नशिबाने दिलेल्या या संधीचे सोन्यात रूपांतर करा. तिसरी भविष्यवाणी तुमच्या गुप्त गुंतवणुकीला आणि अचानक मिळणाऱ्या नफ्याला थेट स्पर्श करणारे आहे, जे ऐकून तुमच्या चेहऱ्यावरची हसू परत येईल. गुरुची 5वी अमृतदृष्टी तुमच्या अष्टम भावावर पडत आहे. 18 जूनच्या विनायक चतुर्थीनंतर सुरू होणाऱ्या पुढील 60 दिवसात वृषभ राशीच्या लोकांच्या हातात अचानक मोठा गुप्त पैसा येण्याचे योग आहेत. जुनी रखडलेली विमा पॉलिसी, पूर्वजांची संपत्ती किंवा शेअर मार्केटमध्ये आधी केलेली गुंतवणूक, तुम्हाला असा छप्पर फाड नफा मिळेल ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती. पैशांची नळ कायमची संपणार आहे, पण या पैशांसोबतच एक गुप्त भीतीही तुमच्या मनात घर करेल. येथेच तुम्हाला अत्यंत डोळे आणि कान उघडे ठेवून वागावे लागेल. पैशांची आवक वाढतात तुमचे गुप्त खर्च किंवा नको त्या व्यसनांवर आणि चैनीच्या गोष्टीवर पैसे उधळण्याची तुमची सवय तुम्हाला नडणार आहे. जर तुम्ही कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवून कोणालाही मोठी रक्कम उधार दिली किंवा चुकीच्या व्यक्तींच्या सांगण्यावरून रातोरात श्रीमंत होण्याच्या नादात सट्टा किंवा लॉटरीच्या जाळ्यात पैसे अडकवले
तर आलेली लक्ष्मी एका रात्रीत गायब होईल. हा काळ संपत्ती सुरक्षित ठेवण्याचा आहे, हे विसरू नका. चौथी भविष्यवाणी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि मुख्यत्वे कौटुंबिक संबंधामध्ये एक मोठी खळबळ माजवून देणारी ठरेल. गुरुची थेट दृष्टी तुमच्या द्वितीय भावात असल्याने कुटुंबामध्ये तुमचे स्थान अत्यंत मजबूत होईल. ज्या वृषभ राशींच्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात किंवा सासरच्या मंडळींमुळे गेल्या काही काळांपासून रोज कटकटी, पैशांचे वाद आणि मानसिक छळ होत होता, तिथे आता एक चमत्कारिक बदल पाहायला मिळेल. तुमच्या नात्यातील दुरावा संपून जोडीदाराला तुमच्या कष्टाची जाणीव होईल. जे तरुण तरुणी अविवाहित आहेत आणि ज्यांच्या लग्नात पैशांमुळे किंवा इतर अडचणींमुळे वारंवार अडथळे येत होते, त्यांच्यासाठी 18 जूनचा हे विनायक चतुर्थीनंतर बाप्पा सर्व अडचणी दूर करेल. तुमचे लग्न एका अत्यंत श्रीमंत आणि खानदानी घराण्यात पक्के होण्याचे योग आहेत. पण जे लोक आधीपासूनच एखाद्या गुप्त किंवा अनधिकृत नात्यात आहेत, त्यांच्यासाठी शनीची वक्री चाल एक भयंकर अग्निपरीक्षा ठरेल. तुमच्या नात्यातील खोटेपणा आता जगासमोर उघडा पडू शकतो. जे नातं टिकणार नाही ते आत्ताच तुटून जाईल. हा काळ तुमच्या आयुष्यातून केवळ गरिबी नाही तर खोट्या माणसांनाही साफ करण्याचा आहे. वृषभ राशीच्या लोकांनो, आपल्या जिभेवर ताबा ठेवा. जर तुम्ही या काळात पैशाच्या घमेंडीत येऊन एखाद्या जुन्या आणि प्रामाणिक मित्राला किंवा नात्याला लात मारली तर भविष्यात तुम्हाला त्याची भारी किंमत चुकवावी लागेल. नशिबाचा हा आर्थिक खेळ तुमच्या बाजूने कसा चालवायचा हे आता संपूर्णपणे तुमच्या संयमावर आणि 18 जूनच्या विनायक चतुर्थीनंतर तुम्ही करत असलेल्या आध्यात्मिक उपायांवर अवलंबून आहे. पाचवी आणि अंतिम भविष्यवाणी तुमच्या भाग्याला एका मोठ्या प्रवासाची दिशा देणारी ठरणार आहे. गुरुच्या शुभ प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायाच्या विस्तारासाठी किंवा नोकरीच्या कामानिमित्त अचानक लांबचा किंवा परदेश प्रवास करावा लागेल. अनेक दिवसांपासून अडकलेली जमिनीची खरेदी विक्री किंवा मालमत्तेची कामे एका झटक्यात सुटतील. या 60 दिवसात तुमच्या आयुष्यात एका अशा अत्यंत प्रतिष्ठित आणि धनाढ्य मार्गदर्शकाचा प्रवेश होईल, ज्याच्या केवळ एका सहकार्यामुळे तुमचे रखडलेले मोठे स्वप्न प्रत्यक्षात येईल. पण या गुरुपुष्प योगाचा आणि वक्री शनीच्या काळाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही अत्यंत कडक आणि प्रभावी उपाय करणे आवश्यक आहे. 18 जून विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पाला 21 दुर्वा, लाल फूल आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण करा आणि ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करा. या 60 दिवसांच्या काळात तुमचं घर किंवा ऑफिसची उत्तर पूर्व दिशा अत्यंत स्वच्छ ठेवा आणि तिथे पांढऱ्या रंगाची फुलदाणी किंवा क्रिस्टल ठेवा. पैशांचा ओघ टिकवून ठेवण्यासाठी आणि गुरुचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज सकाळी ओम ऐं क्लीं बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप नक्की करा. यासोबतच शनिदेवाच्या वक्रदृष्टीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन काळे तीळ आणि मोहरीचे तेल अर्पण करा. जर तुमच्या कुंडलीत गुरु उत्तम स्थितीत असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने तर्जनी बोटात 6.25 रत्तीचा शुद्ध आणि चमकदार पुखराज किंवा चांदीच्या अंगठीत ओपल रत्न धारण करा. 26 जुलैनंतर शनिवारी मुंग्यांना साखर आणि पीठ खाऊ घालणे तुमच्यासाठी सर्व आर्थिक संकटापासून रक्षण करणारे कवच ठरेल. वृषभ राशींच्या लोकांनो, नशिबाचा हा सर्वात मोठा आर्थिक खेळ 18 जून विनायक चतुर्थीचा हा दुर्मिळ योग आणि पुढील भविष्यवाण्या तुमच्याकडून चुकणार नाहीत याची खात्री करा. कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. जर तुम्हाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक ग्रहाची अचूक चाल आणि नशिबाचे हे गुप्त रहस्य वेळेवर जाणून घ्यायचे असेल, जेणेकरून तुम्ही येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करू शकाल, तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बटनवर क्लिक करून बेल आयकॉन नक्की दाबा. कारण पुढील व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी आणि सुरक्षित दिशा देण्याचा ठरेल.